12 नोव्हेंबर 1996 दुपारी 3 वाजता एक प्लेन कझाकिस्तानवरून इंडियामध्ये दिल्लीमध्ये येत होतं। त्याच टायमाला एक प्लेन दिल्लीपासून सौदी अरेबियाला जात होतं। दोन्हीही प्लेनचा रस्ता सेम होता। तेव्हा ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलवरून त्यांना एक सिग्नल आलं। त्यांना हे सांगतात की तुम्हाला 14,000 फीटवर उडायचं आहे, कारण 15,000 फीटवरती अजून एक विमान येत आहे जे कझाकिस्तानवरून इंडियावर येत। सर्व काही एकदम बरोबर चालत होतं, पण दिल्लीच्या एका छोट्याशा गावात एक असा आवाज आला जसं वीज पडायला लागली, आणि जसं 2-3 मिनिटं झाली तसंच लोखंडाचा पाऊस पडायला लागला। त्या दोन प्लेनचे एकामेकांना टक्कर झाली, त्याच्यातलं एक प्लेन क्रॅश झाला आणि खूप लोकांचा मृत्यू झाला। जेव्हा हा इन्सिडेंट झाला तेव्हा हे सांगितलं गेलं की हा इंडियातला सर्वात वर्स्ट प्लेन एक्सपिरियन्स आहे। खूप वर्षानंतर 12 जून 2025ला एक फ्लाईट अहमदाबादवरून लंडनला जात होती, फ्लाईट AI-171। ही फ्लाईट टेक ऑफ तर करते, पण थोड्याच लांब जाऊन ही क्रॅश होऊन जाते। आणि जेव्हा ती फ्लाईट क्रॅश होत होती ना, तेव्हा पायलट कडून एक संदेश आलेला, जो होता मेडे। मेडेचा हा मिनिंग असो जसं माझ्या हातात काहीच नाहीये। मेडे बोलल्यानंतरच ती फ्लाईट क्रॅश होऊन जाते आणि 230 पॅसेंजर मधले फक्त एक पॅसेंजर राहतो, बाकी सर्वांचा मृत्यू होऊन जातो। आणि असं काय झालं की प्लेन क्रॅश झालं, हे रिझन आपण जाणून घेऊया। आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, चॅनल सबस्क्राईब करा। आणि 2025मध्ये प्लेनमध्ये जायचं सेफ आहे की नाही ते आपण बघून घेऊया, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लेनला उडण्यासाठी त्याचे 3 डिफरंट फॅक्टर असतात, जे त्याच्यावर ज्याचं टेक ऑफ डिपेंड करतात। फॅक्टर नंबर 1, एक जेव्हा प्लेन उडते तेव्हा तुम्ही बघितले असेल की त्याचं रनवे खूप मोठं असते, पण ते का असते आपण जाणून घेऊया आता। रनवे जेवढं मोठं रनवे असेल तेवढं एरोप्लेनची स्पीड वाढेल, आणि जशी स्पीड वाढेल तसं एरोप्लेनला टेक ऑफ आणि लँड व्हायला परफेक्ट। नंबर 2, इंजन। जेवढं भारी त्याचं इंजन असेल तेवढं भारी ते टेक ऑफ पण करेल आणि उडेल पण। नंबर 3, प्लेन विंग्स। तुम्ही एरोप्लेनचे विंग्स तर बघितलेच असेल। या विंग्समध्ये 2 इम्पॉर्टंट पार्ट असतात, स्लॅट, फ्लॅट। हे स्लॅट आणि फ्लॅट असते ना, जे टेक ऑफच्या टायमाला थोडंसं बाहेर येते। हे अँगल बनवतात 10 ते 15 डिग्री, म्हणजे प्लेनला उडायला एक एलिव्हेशन लागते, आणि तेच एलिव्हेशन हे स्लॅट आणि फ्लॅट निर्माण करते। आणि जर का हे स्लॅट आणि फ्लॅट नाही ओपन झाले तर तेवढ्या हाईटला तुमची प्लेन जाणार नाही। भारतामध्ये जे 3 एरोप्लेन क्रॅश झाले त्याच्यामध्ये सिमिलर बघितलं गेलं की स्लॅट आणि फ्लॅट ओपन केलंच नव्हतं, म्हणजे केस 1मध्ये केस 2मध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे, पण अहमदाबाद केसमध्ये अजून काहीही प्रूव्ह झालेलं नाही आहे, रिसर्च चालू आहे। आणि तिन्ही पण प्लेनचे स्लॅट आणि फ्लॅट ओपन झालेच नव्हते, किंवा टेक्निकल फॉल्टमुळे ते ओपन होऊ शकले नाही, पण काही पण रिझन असू शकतं। तुम्हाला काही रिझन वाटते कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।